तिकडे पंढरपूरमध्ये चैत्र वारीच्या निमित्तानं आषाढी यात्रेच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली आहे। परंपरेप्रमाणे चैत्र शुद्ध दशमी दिवशी आळंदी संस्थानच्या वतीनं आषाढी यात्रेचं नियोजन केलं जातं। या बैठकीमध्ये 8 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांचं पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे होणार असल्याचं निश्चित झालंय। यंदा 4 ऐवजी 3 वाजता प्रस्थान होणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय। 25 जुलै रोजी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा पार पडणार आहे। या वर्षीचा पालखी सोहळाचं प्रस्थान हे 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता होणार असल्याचं त्या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे। त्याचप्रमाणे 24 जुलै 2026 रोजी पालखी ही पंढरपूर येथे दाखल होणार आहे, कारण 25 जुलैला आषाढी आहे। त्या संदर्भात आपली सर्व तयारी, प्रशासनाबरोबरची तयारी, त्याबद्दलच्या ज्या काही बैठका आहेत त्या आपण केलेल्या आहेत। भंडारा नगर परिषद भूमिगत गटार योजनेच्या नावाखाली कर्जाच्या खाईमध्ये लोटली गेली आहे। भूमिगत गटार योजनेसाठी नॅशनल हाऊसिंग बँकेकडून 22 कोटी रुपयांचं कर्ज काढलं गेलं। या कर्जाचा फटका नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नागरिकांच्या माथ्यावर आला आहे। या प्रकरणामुळे भंडाऱ्यातील नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळतोय। नगरपालिकेचं सध्याचं उत्पन्न 20,000 रहिवासी घरं आणि व्यावसायिक दुकाने यांच्याकडून वर्षाला 5 कोटी रुपयांचं आहे। आणि बातमीपत्रात अजूनही काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्यात, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।